नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण नंबर 2 वर्ग समीकरणे या वर्ग समीकरणे प्रकरणामधील सराव संच 2.4 मधील एक उदाहरण आपण पाहणार आहोत। हे उदाहरण बोर्डाच्या परीक्षेला 3 किंवा 4 मार्काला विचारतात। काय दिलंय पहा उदाहरण, x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0 हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवा। हे वर्ग समीकरण दिले आपला आणि हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवायचं आहे। वर्ग समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती, त्यातल्या सूत्राचा वापर करून आपलं हे समीकरण सोडवायचं आहे। काय दिले पहा, x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0 हे सूत्राचा वापर करून सोडवायचं आहे। म्हणजेच हे वर्ग समीकरण पहिल्यांदा आपला वर्ग समीकरण सामान्य रूपात आहे का नाही बघायचं। सामान्य रूप म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात, तर त्या स्वरूपात हे समीकरण आहे। आणि मग याच्यात आपला a ची आपल्याला चलाची किंमत मांडायची आहे। a बरोबर a म्हणजेच x वर्गाचा सहगुणक काहीच नाही म्हणजे 1 आहे। b ची किंमत म्हणजे मधलं पद 6x, त्या x चा सहगुणक आहे 6 म्हणजे b ची किंमत आहे 6 आणि c म्हणजे स्थिर पद आहे 5। त्याच्यानंतर आपला विवेचकाची किंमत काढायची। विवेचक म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आहे। हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे, b वर्ग वजा 4ac। आता b ची किंमत किती आहे बघा 6, म्हणून इथं 6 त्याचा वर्ग वजा 4 आहे तसंच गुणिले a ची किंमत आहे 1 गुणिले c ची किंमत आहे 5। बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह, 6 चा वर्ग मिळेल आपला 6 36, मधलं चिन्ह कुठेही एकच चिन्ह वजा आहे म्हणून आहे तसंच वजा चिन्ह, 4 1 4 4 5 20 यांचा गुणाकार मिळाला 20। आता या दोघांची आपला बेरीज वजाबाकी करायची आहे। 36 चं चिन्ह अधिक आहे, 20 चं चिन्ह वजा आहे, दोघांची वजाबाकी मिळेल आपला 16। ही आपला किंमत मिळाली b वर्ग वजा 4ac ची किंमत मिळाली आहे। आता आपला ही किंमत आता आपला एक सूत्र मांडायचं आहे, ते सूत्र लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो। सूत्र कसं आहे बघा, चला आपल्या समीकरणामध्ये आहे x म्हणून x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले सगळ्यांना भागिले 2a। थोडंसं मोठं सूत्र आहे पण लक्षात ठेवायचं, x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac सर्वांना भागिले 2a। आता याच्यात आपण किमती ठेवू, म्हणून पुढची स्टेप x बरोबर वजा चिन्ह आहे तसंच b ची किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो 6 म्हणून 6 आहे तसंच पुढे अधिक वजा आहे तसंच वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची आपण किंमत काढले बघा, ती मांडू आपण इथं 16/2 गुणिले a ची किंमत आहे 1। म्हणून x बरोबर याच्या किमती ठेवल्या आपण। आता वजा 6 आहे तसंच अधिक वजा 16 कुणाचा वर्ग आहे तर 4 चा म्हणजे 16 चं वर्गमूळ मिळेल आपला 4 भागिले 2 आणि 1 चा गुणाकार मिळेल 2। म्हणून आता आपला मध्ये चिन्ह अधिक वजा असं दोन प्रकारचं आहे म्हणून ते सेपरेट करू आपण। x बरोबर वजा 6 अधिक 4 भागिले 2 किंवा दुसरी किंमत x बरोबर वजा 6 मधलं चिन्ह आता वजा 4 भागिले 2। म्हणून x बरोबर 6 चं चिन्ह वजा आहे, 4 चं चिन्ह अधिक आहे, दोघांची भिन्न चिन्हांची वजाबाकी होईल। मोठ्या पदाला चिन्ह वजा आहे म्हणून वजा 6 मधून 4 गेले 2 राहिले छेद 2 आहे तसंच, किंवा x बरोबर वजा वजांची बेरीज होईल, चिन्ह मात्र वजा, वजा 6 वजा 4 यांची बेरीज मिळेल वजा 10/2। म्हणून x बरोबर इथं आपण भाग घालवायचा आहे, बे 1 चा भाग बसेल पण चिन्ह वजा आहे म्हणून वजा 1 उत्तर आलं। किंवा x बरोबर 2 ने 10 ला भाग जातोय, वजा चिन्ह आहे तसंच, बे 5 10। अशा प्रकारे आपल्याला x या ची किंमत मिळाली वजा 1 आणि x ची किंमत मिळाली वजा 5। तर ही आहेत या वर्ग समीकरणाची मुळे वजा 1 आणि वजा 5। धन्यवाद।